महाराष्ट्रात विधान परिषदेच्या काही रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक होणार आहे। उमेदवारांच्या याद्या देखील समोर आल्या आहेत आणि अर्जही भरले गेलेत। संभाजीनगरची जागा महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला मिळाली आहे, पण याच संभाजीनगर जिल्ह्यातल्या जागेवरून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अब्दुल सत्तार नाराज झाले आणि त्यांचे चिरंजीव समीर यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला। समीर यांच्या बंडखोरीची दखल घेतली गेली। सत्तारांना शिंदे यांनी फडणवीस यांनी मुंबईला चर्चेसाठी बोलावलं, पण सत्तारांनी अशी काही विधाने केली की ज्याच्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आणि मग भाजप आणि शिवसेना यांच्यातला वाद चव्हाट्यावर येण्यापासून तो थेट दोन्ही शिवसेनेच्या विलीनीकरणापर्यंत जाऊन पोहोचला। काय आहे नेमका हा प्रकार? अब्दुल सत्तार यांनी अशी काय विधाने केली? त्यांनी शिवसेना आणि भाजप मध्ये काय वाद निर्माण झालाय का? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे काही नेते भाजपमध्ये जाणार की दोन्ही पक्षाचं विलीनीकरण होणार? हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते। सत्तार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडचे कसलाही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सत्तारांनी सिल्लोड ग्रामपंचायतपासून आपला राजकीय प्रवास सुरू केला। ते काँग्रेसमध्ये गेले आणि 2009 पासून सलग आजवर ते तिथले आमदार राहिले। 2019ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले। पुढे एकनाथ शिंदेच्या बंडात ते सहभागी होते। त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये ते मंत्री राहिले। 2024ला मात्र त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही। सिल्लोडचे ते आमदार आहेत, या भागात त्यांचं वर्चस्व आहे आणि त्यांना मानणारा वर्ग आहे। सत्तारांचं एक वेगळेपण सांगायचं झालं म्हणजे त्यांच्याकडे मुस्लिम समाजाचं म्हणून पाहिलं जात नाहीये, तर हिंदूच्या सणामध्ये सहभागी होणारा, कीर्तन प्रवचन आयोजित करणारा आणि तगडा जनसंपर्क असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। याच अब्दुल सत्तारांनी अशी काही वक्तव्य केली की त्यांनी आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आणि या वक्तव्यांना निमित्त ठरलं विधान परिषद निवडणुकीचं। झालं असं की राज्यात विधान परिषद निवडणुका होणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर जालना अशी स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा आहे। महायुतीची ही जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। तसं या भागात सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य भाजपचे होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे। मात्र शिंदेची शिवसेना या जागेसाठी आग्रही होती आणि शिंदेचे काही उमेदवारही उत्सुक होते। त्यापैकी अब्दुल सत्तार हेही आपले चिरंजीव समीर यांच्यासाठी आग्रही होते। मात्र परभणी हिंगोली ही मराठवाड्यातील जागा शिवसेनेला आणि संभाजीनगर जालना ही जागा भाजपला असं सूत्र महायुतीच्या वरच्या पातळीवर ठरलं आणि ही जागा भाजपला आली। मग सुहास शिरसाट यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला, पण अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर यांनी शांत न राहता बंड करत अपक्ष अर्ज दाखल केला आणि महायुतीत बंडखोरी झाल्याचं समोर आलं आणि सत्तार फोकसला आले। आता सत्तार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अनेक खळबळजनक विधानं केली। आपल्या मतदारसंघाला निधी मिळत नसल्याचं ते म्हणाले आणि याला जबाबदार भाजपचे नेते आणि संभाजीनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री अतुल सावे असल्याचं त्यांनी सांगितलं। यासोबतच मराठवाड्यातील शिवसेनेची परिस्थिती गंभीर असल्याचा देखील घणाघाती आरोप त्यांनी केला। त्यानंतर त्यांनी भाजप शिवसेनेला स्लो पॉइझन देऊन संपवण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील त्यांनी विधान केलं। एवढंच नाही तर भाजप शिवसेनेचं मुंडकं छाटत असल्याचं ते म्हणाले। भाजपवर टीका करत ते इथंच थांबले नाही, तर दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असंही त्यांनी बोलून दाखवलं। सत्तारांच्या या वादग्रस्त वक्तव्यांनी राज्याचं राजकारण तापलं आणि आधीच फडणवीस आणि शिवसेनेत ताणले गेलेले संबंध यामुळे आणखी उघडपणे समोर आले। भाजप नेत्यांनी सत्तारांवर टीका केली तर भाजप विरोधी नेत्यांनी त्यावर सकारात्मक भाष्य केलं। यातच आणखी एक घटना घडली, ती म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं नुकतंच विधान केलं होतं। दरम्यान नगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना दानवे आणि सत्तारांची अचानक भेट झाली। वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या सत्तार आणि दानवे यांनी एका ठिकाणी आपली वाहनं थांबवली आणि या दोघांनी गळाभेट घेत गप्पा मारल्या। या भेटीचा वेगळाच अर्थ राजकीय वर्तुळात काढला जाऊ लागला, त्यामुळे खरंच दोन्ही शिवसेना एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलं। परिणामी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील काही नेत्यांचं असं म्हणणं असल्याचं बोललं जातंय की सत्तारांची आज जी खदखद आहे तीच सातारा जिल्हा परिषदेत मागे जो प्रकार घडला त्यानंतर शंभूराज देसाई यांची होती। तसं संजय शिरसाट यांनी भाजप आपली कोंडी करत असल्याची नाराजी बोलून दाखवली होती। इतरही अनेक शिवसेनेचे नेते आहेत ज्यांना स्थानिक पातळीवर राज्यात मित्रपक्ष असणाऱ्या भाजपचा सामना करावा लागतोय। त्यातच संजय राऊत यांनी ज्यांना आमच्या शिवसेनेत यायचं आहे त्यांनी मातोश्रीवर यावं, शिवसेना एकच आहे, आमची दारं खुली आहेत असं विधान केलं, ज्यामुळे शिंदे गटातील काही मंडळी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परततील का असाही सवाल यानिमित्त उपस्थित होतोय। पण हे सगळं घडत असलं तरी एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं विलीनीकरण होण्याच्या शक्यता अगदी कमी आहेत। सत्तार यांनी काल रात्री जेव्हा एकनाथ शिंदेची भेट घेतली तेव्हा शिंदेनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यांची खदखद ऐकून घेतली आणि संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुका युतीत जमलं नाही तर स्वतंत्र लढू
तुम्ही समीर यांचा अर्ज मागे घ्या असं शिंदे म्हणाले. पण शिंदेनी सत्ताराचे विलिनीकरणाच्या वक्तव्यावरून मात्र चांगलेच कान टोचल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे सध्या तरी विलिनीकरणाच्या शक्यता नाहीयेत. आता सत्तार मात्र काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.